एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी 2025 पूर्व परीक्षा वेळेवर होईल की नाही यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र ही परीक्षा एकदाची पार पडली. पेपर कसा होता असं विचारलं जाते. पेपर मध्यम ते अवघड स्वरूपाचा होता. पेपर लेंदी असल्यामुळं बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पेपर विषयी काही विद्यार्थ्यांची मते खाली दिली आहे, ते तुम्ही पहा. त्यावरून बाजारातील टेस्ट व नोट्स किती उपयोगी पडल्या हे तुमच्या लक्षात येईलच. एमपीएससीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं काय असतं तर ते म्हणजे योग्य मार्गदर्शन. योग्य मार्गदर्शनाचे फायदे काय असतात तर अभ्यासासाठी स्पष्ट दिशा मिळते, वेळेचा योग्य वापर करता येतो, अभ्यासातील प्राधान्यक्रम ठरवता येतो, स्वतःच्या चुका ओळखता येतात, लेखन कसं सुधारायचं हे समजतं, मानसिक ताण कसा हाताळायचा हे शिकता येतं, अति अभ्यास टाळता येतो आणि गरजेनुसार वैयक्तिक अभ्यास योजनाही तयार करता येते. या संदर्भात माझा मेंटरशिप प्रोग्राम आहे, एकदा नक्की तुम्ही ते पहा. कंबाईंड ग्रुप बी 2025 चा कट ऑफ किती लागल असा प्रश्न सध्या अनेक विद्यार्थी विचारत आहेत. सर्वात आधी लक्षात ठेवा, हा फक्त अंदाज आहे. फिक्स कट ऑफ देव आणि एमपीएससी सोडून कोणीही सांगू शकत नाही. सध्याची परिस्थिती व पेपर पाहता कट ऑफ 55+ जाण्याची शक्यता वाटते. त्यामुळे तुमचे मार्क्स या अंदाजाच्या आसपास किंवा जास्त असतील तर मुख्य परीक्षेची तयारी सुरू करायला काहीही हरकत नाही. परीक्षा झाली, आता पुढे काय करायचं? जे विद्यार्थी फक्त कंबाईन देत आहेत त्यांनी कंबाईन मुख्यची तयारी सुरू करावी. आणि अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत आहे की राज्य सेवा पूर्वची तयारी करावी की कंबाईन मुख्यची तयारी करावी. आता या दोन्ही परीक्षांच्या जर तारखा पाहिल्या तर यामध्ये कंबाईन मुख्य 17 मेला होणार आहे तर राज्य सेवा पूर्व ही 31 मेला होणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसांचा अंतर आहे. आणि दोन्ही परीक्षांचा जर सिलेबस पाहिला तर काही विषय वगळता दोन्हींचा अभ्यासक्रम जवळपास समान आहे आणि आपल्या हातामध्ये 4 ते 5 महिने आहेत. अभ्यास सुरू करताना सुरुवातीला कंबाईंड मुख्यचे असे टॉपिक करायचे जे राज्य सेवा पूर्वला नाहीत. त्यामध्ये रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, RTI आणि लोकसेवा हक्क. आणि त्यानंतर दोन्ही परीक्षांना कॉमन असणारे टॉपिक्स करायचे. त्यामध्ये पॉलिटी, इतिहास, भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि अर्थव्यवस्था यांचा समावेश होतो. यांचा अभ्यास करायचा आणि सर्वात महत्त्वाचं या विषयांचं रिव्हिजन आणि PYQ अनिवार्य आहे. आणि पुढील अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. अशाच उपयुक्त माहितीसाठी कमेंट्स करा, फॉलो करा. धन्यवाद.